ख्रिस्तातील माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझं नाव नवीन शेखर आहे. आज मी तुमच्याबरोबर भारत या देशातून बोलत आहे. राज्य महाराष्ट्र, जिल्हा कोल्हापूर आणि सदर बाजार नावाच्या एका छोट्याशा भागातून आज मी तुमच्याबरोबर बोलत आहे. आज मी तुमच्यासाठी स्तोत्र संहिता याचा दुसरा अध्याय वाचणार आहे. हे वचन वाचत असताना देवाचा आत्मा आपल्याला चालवेल आणि आपल्याला समजण्याची शक्ती देईल. त्याचे वचन आपण समजून घेणे आणि त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करणे हा आपला कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडल्यास आपण इतरांना देखील देवाच्या प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चला तर आपण पाहूया की आज देवाचं वचन आपल्याशी काय बोलू इच्छितो. स्तोत्रसंहिता याचा 130वा अध्याय. याचं मुख्य शीर्षक आहे परमेश्वराच्या द्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी आशा. हे परमेश्वरा, मी शोक सागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभू, माझी वाणी ऐक, माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागो. हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील तर हे प्रभू, तुझ्या पुढे कोण टिकाव धरेल? तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. मी परमेश्वराची अपेक्षा करीतो, माझा जीव अपेक्षा करीतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरितो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. हे इस्रायला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे, त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. तो इस्रायलास त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करेल. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठव. आपण खरोखरच जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वराने आपली वाणी ऐकावी आणि आपल्या विनवणीच्या शब्दाकडे परमेश्वराने कान लावावा. परमेश्वराला सर्व गोष्टी माहीत असतात. सर्व अधर्म करणाऱ्या लोकांना तो ओळखतो आणि अधर्मी व्यक्ती परमेश्वरासमोर जात नाही. म्हणून ज्यावेळेस आपण परमेश्वरासमोर जाईल त्यावेळेस आपण चांगल्यारीत्या देवाचं भय आपल्या मनात धरावं आणि परमेश्वरापुढे जावं. आणि परमेश्वर आपल्याला, जेव्हा आपण परमेश्वराशी बोलू तेव्हा परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त हो आणि परमेश्वराच्या नावाने आपल्याला आशीर्वाद मिळेल. कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे, त्याच्या जवळ उद्धार विपुल आहे आणि तो आपल्या सर्व अधर्मापासून आपल्याला मुक्त करेल आणि आपल्याला त्याच्या मार्गात आणेल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. आमेन.